तासगावच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनमधील विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या जेवणात अळ्या किडे ठेकेदार अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण देत असल्याबद्दल विद्यार्थिनींनी प्राचार्यांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा मुलींचा आरोप. तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील जेवणाकडेही लक्ष देण्याची आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थिनींची अशी मागणी आहे की माननीय तुकाराम मुंढे साहेब आमच्या कॉलेजच्या मेसला त्यांनी लवकरात लवकर म्हणजे 2 दिवसामध्ये भेट द्यावी. मुंढे साहेब यांनी या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालावं. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील महिलांच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थिनींना देण्यात येत असलेल्या जेवणामध्ये अळ्या आणि किडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कच्च्या चपात्या, कच्चा भात, त्याच प्रकारच्या भोपळा, वांगे, फ्लॉवर अशा बेचव भाज्या यांचे जेवण दिले जात आहे. जेवण बनवले जात असल्याच्या ठिकाणी अत्यंत अस्वच्छता, किडे असणाऱ्या ठिकाणी जेवण बनवले जाते. सॅलड, फळे दिली जात नाही तर अळ्या असणारे अशा प्रकारचे घाणेरडे जेवण मुलींना दिले जात आहे. हे जेवण पुरवणाऱ्या ठेकेदाराविरोधात कारवाई करण्यासाठी कॉलेजच्या प्राचार्यांकडे मुलींनी लिखित स्वरूपात तक्रार देऊनही त्याची काही दखल घेतली नसल्याचा आरोप या विद्यार्थिनींनी केलेला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता याकडे लक्ष घालावे, किमान त्यांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना द्याव्यात अशी विनंती या विद्यार्थिनींनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली. नमस्कार, आम्ही तासगाव येथील शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनी. आम्हाला गेले 1 महिन्यापासून मेसची जेवणाची तक्रार आहे, पण आमच्याकडे तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जात आहे. आम्हाला मेसमधील जेवणामध्ये आळ्या सापडतात, किडे सापडतात. आम्ही याची कंप्लेंट सुद्धा केलेली आहे, पण त्याच्यावरती काहीही कारवाई केलेली जात नाही आहे. तर कच्च्या चपाती, आम्हाला जेवताना कच्ची चपाती मिळते, भात शिजलेला नसतो, भाजी चांगली नसते, भाजीमध्ये तेल जास्त असतं, काहीच नसतं. आम्हाला जेवणाला आमच्यातल्या मुली अक्षरशः 7 ते 8 दिवस झालं जेवलेल्या नाही. गेले 3 दिवस मेसमध्ये एक नवीन वर्कर आलेला आहे आणि तो आम्हाला दररोज धमकी देत असतो. कधी फीस भरण्याबद्दल तर कधी तुम्ही बाहेर भेटा अशी करून त्यांची धमकी असते. आम्ही जिथे जेवायला जातो तिथे त्यांनी चप्पल घालून येतात. आम्ही ज्या हॉस्टेलला राहतो त्याच्या बाहेरच मेस आहे, तिथून आमच्यावरती लक्ष ठेवलं जातं. आम्ही काय करतोय, कुठे जातो, आम्हाला कॅम्पसमध्ये पण आम्हाला आता संरक्षण नाही आहे. तर आम्हा विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की आम्हाला जे मेसमध्ये जेवण मिळतं ते योग्य दर्जाचं आणि वेळेवरती मिळालं पाहिजे. आणि जी मेसमध्ये आत्ता गुंडेगिरी चाललेली आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे, त्याच्यावरती आळा घातला पाहिजे. आणि आमची विद्यार्थिनींची अशी मागणी आहे की माननीय तुकाराम मुंढे साहेब आमच्या कॉलेजच्या मेसला त्यांनी लवकरात लवकर म्हणजे 2 दिवसामध्ये भेट द्यावी. मुंढे साहेब यांनी या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालावं.